लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महायुतीला आता एक नवीन मित्रपक्ष मिळण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दिल्लीला रवाना झाले असून तेथे आता पंतप्रधान मोदी अमित शहा यांच्यासोबत भेट होण्याची शक्यता आहे. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे नेते संजय शिरसाटजी. संजय शिरसाटजी, आपलं TV9 मध्ये स्वागत. एक नवीन मित्रपक्ष महायुतीला आता जॉईन करू पाहतोय आणि आपणही काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलं होतं की आता सोमवारपासून आता नवीन भूकंप व्हायला सुरुवात होणार, ही त्याचीच आता चाहूल लागते का? हे बघा, आजकालचं जे राजकारण आहे तर एकटा लढू शकत नाही अशी परिस्थिती आहे. म्हणून तुम्ही जर पाहिलं तर कोणताही पक्ष असेल तो इतरांना बरोबर घेऊन आपली लढाई लढायच्या मनस्थितीत आहे. आणि म्हणून राजसाहेबसुद्धा अनेक वर्षापासून एकटे लढत आहेत, परंतु आउटपुट मिळत नाही. जर इतरांना सर्वांना बरोबर त्यांच्याबरोबर जर गेलं तर आउटपुट मिळेल हे निश्चित आहे. म्हणून आज राजसाहेब दिल्लीला गेले त्याचा आनंद मलाही आहे. मी पूर्वी बोललो होतो की राजसाहेब जर आले तर आम्ही त्यांचं स्वागतच करू. आणि मला वाटतं ही नवीन पर्वाची सुरुवात आहे. महत्त्वाचं असं आहे की आमचे विचारधारा एक आहे. तुम्ही काल पाहिली सभा, ते काय इंडिया का कोणती आघाडी होती ती त्यांची, राहुल गांधीची आणि उद्धवजींची आणि शरद पवारांची. विचारधारा एक नाही आहेत, म्हणून भाषण करू शकले नाही, बोलू शकले नाही, जे मनातले ते मांडू शकले नाही. आणि मी काल सकाळी बोललो होतो, आता उबाठा गटाचे लोक म्हणणार आहे की गर्व से को हम हिंदू आहे, ते जय भवन जय शिवाजीची घोषणा देणार आहेत का? नाही दिल्या, नाही करू शकत. म्हणून युती होत असताना विचारधारा सुद्धा तुमची एक असली पाहिजे. म्हणून आज राजसाहेबांनी उचललेलं महत्त्वाचं पाऊल आहे. मला वाटतं याचा परिणाम महाराष्ट्रामध्ये जे काही मुख्यमंत्री साहेबांनी उपमुख्यमंत्री साहेबांनी जे बोललं आहे की आम्ही 45 क्रॉस करणार आहोत, तर त्याच्यासाठी हे सपोर्टिंग आहे, फार मोठा सपोर्ट मिळेल. राजसाहेब हा मास लीडर ज्याला म्हणतात ते मास लीडर आहेत. म्हणून याचा परिणाम निश्चित महायुतीला फायद्यातच होईल. नक्कीच. पण आता जागा वाटपा संदर्भातला पण विषय आहे. राज ठाकरे जर महायुतीमध्ये सामील झाले तर या वाटाघाटी होतील का? जागा वाटपा संदर्भात काय वाटतं? नाही, करावं लागेल ना. बघा, तुम्हाला जर कोणी सपोर्टिंगमध्ये आला, याच निश्चित त्यांच्या काही अपेक्षाही असतात. मग अशा वेळेला काही जागेची तडजोड ही करावी लागते आणि करावीच, मी या मताचा आहे. मग त्यांनी काय उगाच तरी तुमच्या पक्षात यावं, मग तुमच्याच झेंडे बॅनर खाली फिरावं असं नसतं. त्यांना एक स्वाभिमान असतो आणि त्यांनाही वाटतं की या युतीमध्ये आम्ही सुद्धा आमची भूमिका ओढवण्यासाठी आम्हाला संधी यावी. आणि मग अशा वेळेला जागा वाटप होतं असतं. तुम्ही आता जे काही म्हणाल की जागा वाटपाचा तिढा कुठपर्यंत आला, हे असते रणनीती, इलेक्शनची रणनीती याला म्हणतात. जर पूर्ण जागा जर पहिले जर वाटप झालेलं आहे, आमचं सगळं पक्क झालेलं आहे, ते जर केलं असतं तर आज राजसाहेब जर आले असते तर कुणाचं तिकीट काटलं, मग त्याच्या एकमेकाचा असंतोष, मग एकमेकाच्या विरोधात शिष्टमंडळ, हा प्रकार सर्व टाळला गेला. आता व्यवस्थित 2 दिवसामध्ये युतीची नावं जाहीर केल्या जातील. कधीपर्यंत जाहीर होतील? आणि शिवसेनेचे 10 उमेदवार, संभाव्य उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार आहे अशी माहिती मिळते. कधीपर्यंत होईल, काय वाटतं? 2 दिवसात, अवघ्या 2 दिवसामध्ये सर्व जाहीर होईल. कारण की अनेक धक्के आहे. आणखीन तुम्हाला आज राजसाहेबाचा आला, काल एक आमदार शिवसेनेत आला आमच्याकडे उबाठा गटाचा, उद्या काही येतील. मग हे 2 दिवसाची ही सगळी प्रक्रिया जेव्हा होईल कंप्लीट, तर पहिली यादी जाहीर होईल आणि दुसऱ्या यादीमध्ये मग तुम्हाला काही संभाव्य सुद्धा नवीन चेहरे सुद्धा दिसतील. काय, कोण असू शकतं? काही सूचक इशारा वगैरे, कोणते धक्के आता महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहेत? आता सर्व आघाडीमध्ये राहिले काय? मी एखाद्या पक्षाबरोबर का कनेक्ट राहू? माझ्या पक्षाची जर वाताहत झाली असेल, कोणी ऐकत नसेल, पक्ष कुठं चालला याची कोणी दखल घेत नसेल किंवा माझ्या बोलण्याची कोणी दखल घेत नसेल, त्या पक्षात मी राहायचं का? आणि म्हणून जो ॲक्टिव्ह कार्यकर्ता असतो ना, त्याला करमत नाही, मग तो आपला मार्ग पकडतो. मग त्याला हे कोणी लोक काही टोमणे मारतील, कोणी काही बोलतील, परंतु खऱ्या अर्थानं तो निर्णय त्या वेळेला घ्यावा लागतो. विचार करा, आम्ही जर त्या आघाडीबरोबर जर असतो तर आज आमची अवस्था काय झाली असते? आम्हाला कुणाच्या तरी पायाशी जाऊन लीन व्हावं लागलं असतं. आज आम्ही हिंदुत्वाच्या नावाखाली शिवसेना भाजपची जी युती होती त्याच मजबूतीने आज उभे राहिलो. आणि म्हणून आज महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला स्वीकारलं आहे आणि आज त्यांना वाटतं की खऱ्या अर्थानं युतीची या महाराष्ट्रामध्ये टिकली पाहिजे. तुम्ही म्हणताय जागा वाटप झालेलं आहे, मग शिवसेनेला सन्मानजनक जागा मिळाल्यात का? निश्चित मिळालेल्या आहेत. हे बातम्यावर जाऊ नका, आम्हाला प्रॅक्टिकल माहीत असतं. आम्हाला निश्चित माहिती की आमच्या जागा कोणत्या आहेत, काय आहेत. परंतु ह्या निवडणुकीच्या काही आचारसंहिता आमच्यातही असतात.
पक्षाच्या अंतर्गत काही आचारसंहिता असतात त्या गोष्टीच्या बाहेर वाच्यता करायची नसते आणि मग हे ठरूनच आम्ही कधीही तुम्हाला सांगत नाही बाबा काय ही जागा आपली का ती जागा आपली का ती जागा आपली. म्हणून चिंता करू नका, सन्मानजनक ही युती होणार आहे आणि सर्वजण एक दिलाने काम करतील अशी आमची अपेक्षा सुद्धा आहे. धन्यवाद शिरसाटजी. आपल्यासोबत होते संजय शिरसाट. त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे युतीत आले तर कौतुकच केलेलं आहे, त्यांचं स्वागतच केलेलं आहे. तसेच जागा वाटपासंदर्भात देखील त्यांच्यासोबत वाटाघाटी करण्यासाठी ते तयार असल्याचं सांगितलं गेलं आहे. कॅमेरा पर्सन मोहन दुबेसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.